पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जात बदलाबाबत शासनाची स्पष्ट मार्गदर्शक सूचना. अर्ज प्रक्रियेचे सविस्तर नियम जाहीर. आपण समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 26 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय नोंदवहीत जनरल रजिस्टर असलेल्या नाव, जन्मतारीख तसेच जात, उपजात यामध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्याबाबत शिक्षण विभागाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे आणि अटी याबाबत स्पष्टता मिळणार आहे. कोण करू शकतो अर्ज? नियम 26.4 नुसार शाळेत सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या नोंदीमध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थी स्वतः किंवा त्याचे पालक अर्ज करू शकतात. मात्र शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. जन्मतारीख बदलासाठी आवश्यक कागदपत्रे. विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेत बदल करण्यासाठी खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत. निर्धारित नमुन्यातील अर्ज, मुख्याध्यापकांची शिफारस आवश्यक. जन्म नोंद प्रमाणपत्र, बर्थ सर्टिफिकेट, शाळेच्या नोंदवहीतील उतारा, जनरल रजिस्टर एक्स्ट्रॅक्ट, शपथपत्र, पालक किंवा संबंधित व्यक्तीकडून आवश्यक असल्यास धार्मिक बाप्तिस्मा प्रमाणपत्र. या प्रक्रियेत जन्मतारीख चुकीची कशी नोंद झाली याचे स्पष्ट कारण देणे आवश्यक आहे. नाव व आडनाव बदलासाठी नियम. विद्यार्थ्याचे नाव व आडनाव बदलण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतात. नमुना क्रमांक 2 मधील अर्ज. नाव बदलाचे कारण, उदाहरण दत्तक, विवाह इत्यादी. संबंधित प्रमाणपत्र, दत्तकपत्र, विवाह नोंद प्रमाणपत्र, शपथपत्र, राजपत्र, गॅजेट, अधिसूचना, शाळेच्या नोंदवहीतील उतारा यामध्ये बदलाचे कारण स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे. जात, उपजात बदलासाठी प्रक्रिया. जात किंवा उपजात बदलासाठी अधिक कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक कागदपत्रे. नमुना क्रमांक 3 मधील अर्ज, अधिकृत प्रमाणपत्र कंप्लीट अथॉरिटीजकडून, शपथपत्र, शाळेच्या नोंदवहीतील उतारा. जात बदलासाठी योग्य प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अर्जातील महत्त्वाचे मुद्दे. अर्ज करताना खालील बाबी स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, पूर्ण नाव, शाळेचे नाव, सध्याची व प्रस्तावित माहिती, बदलाचे कारण, आधीची चुकीची नोंद कशी झाली याचे स्पष्टीकरण, संबंधित पुरावे व कागदपत्रे. शाळांची भूमिका महत्त्वाची. प्रत्येक अर्जावर शाळेच्या मुख्याध्यापकाची शिफारस अनिवार्य आहे. शाळांनी अर्जाची पडताळणी करून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. निष्कर्ष. शिक्षण विभागाच्या ह्या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नोंदी अधिक अचूक आणि प्रमाणित राहतील. योग्य कागदपत्राच्या आधारे बदल मंजूर होणार असल्याने चुकीची नोंदी टाळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज करताना सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. पत्र पाहू. सर्वसाधारण नोंदी वहीत रजिस्टर, जनरल रजिस्टर नोंदवलेली जन्म दिनांक, नाव, आडनाव, जात इत्यादी बदल दुरुस्ती करण्याबाबत महत्त्वपूर्ण कागदपत्रे काय लागतात, ह्या पूर्ण PDF अखिल तांबूसकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.